आणि यानंतर आता आजच्या दिवसभरातील सगळ्यात महत्त्वाची मोठी ब्रेकिंग न्यूज आपण पाहूयात। सध्या राज्यामध्ये नगर परिषद आणि नगरपंचायत निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे। प्रत्येक पक्षाचा जोरदार प्रचार आणि मोर्चे बांधणी सुरू आहे। नेत्यांच्या सभा होत आहेत। सभांच्या माध्यमातून जनतेला अनेक आश्वासनं दिली जात आहेत आणि मोठमोठ्या वल्गना सुद्धा केल्या जात आहेत। सध्या निवडणुकीत मतदार याद्यांच्या घोळानंतर मतांसाठी पैसे वाटप होत असल्याचा आरोप विरोधकांच्या वतीने सातत्याने केला जातो। आणि याच पैशांच्या मुद्द्यावरून कोकणचं राजकारण तापलेलं असताना निलेश राणे यांनी धाड टाकत काही दावे केले आणि महायुतीलाच घरचा आहेर दिल्याचं राज्यानं पाहिलं। एका भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्याच्या घरी त्यांनी धाड टाकत भाजपवर पैसे वाटपाचा गंभीर आरोप केला। सत्तेतील मित्रपक्षांनीच असे आरोप केल्यानं संपूर्ण राज्यात एकच खळबळ उडाली। त्यानंतर अनेक विरोधकांनी सुद्धा भाजपसह महायुतीवर पैसे वाटपाचा गंभीर आरोप केला। यानंतर राज्यभरात अक्षरशः रान पेटलेलं असताना एक जबाबदार वृत्तवाहिनी म्हणून आम्ही या गोष्टीचं गांभीर्य ओळखलं आणि निवडणुकीमध्ये खरंच असे पैसे वाटपाचे प्रकार केले जातात का? एका मताची किंमत ठरवली जाते का? लोकशाहीला बाधा पोहोचवण्याचा प्रयत्न केला जातो का? या संदर्भात महाराष्ट्रातून आम्ही आढावा घेतला आणि काही धक्कादायक माहिती आमच्या हाती लागली। संबंधित माहिती लोकशाही मराठीने सूत्रांच्या माध्यमातून मिळवलेली आहे। त्या माहितीची लोकशाही मराठी कोणत्याही प्रकारे पुष्टी करत नाही। मात्र हे जर अशा प्रकारे पैसे वाटप होत असेल तर लोकशाहीसाठी घातक आहे एवढं मात्र नक्की। तर राज्याच्या अनेक भागामध्ये संभाव्य मतांची किंमत काय आहे हे आपण पाहणार आहोतच। मात्र पैशांच्या मुद्द्यावर सध्या जे आरोप आणि प्रत्यारोप केले जात आहेत ते आधी आपण पाहूया। मतांचा दरात 25,000 पर्यंत गेले का 1 लाखापर्यंत पण जातील। मर्यादा आहेत, डेडलाईन आहे किंवा कुठे काय बाउंड्री आहे? काय नाही। पैशाचा दुरुपयोग होऊ नये म्हणून तर मी परवा मालवणमध्ये जे काय केलं। अहो ही गरिबांची निवडणूक आहे। कोण अपक्ष आमचं सोडून द्यावं, पण कोण अपक्ष उभा आहे, कोण गरीब उभा आहे, घरातलं सगळं म्हणजे मोटरसायकल विकून उभा आहे, त्यांनी कुठे जावं, कशा निवडणुका लढवाव्यात? ही प्रवृत्ती कुठली आहे? ही कुठली सिस्टम आणताय? हे कुठलं कल्चर आणताय तुम्ही जिल्ह्यामध्ये? या कल्चरच्या या अपप्रवृत्तीच्या विरोधात आम्ही आहोत। म्हणून आम्ही परवाचा स्टँड घेतला की आता अति होतंय। हे काय 1 लाख काय 10 लाख करते ह्यांचं काय कुठे जातंय काय? तर आता आपण पाहूयात विभागवार मतांचा संभाव्य रेट नेमका काय। सूत्रांच्या माध्यमातून आम्हाला मिळालेल्या माहितीनुसार मतांचे जे रेट ठरवले जातात आहे त्याची धक्कादायक आकडेवारी समोर आलेली आहे। आपण पाहूयात। कोकणामध्ये 20 ते 25,000 रुपये एका मताची किंमत आहे अशी चर्चा आहे। सूत्रांनी या संदर्भात माहिती दिली आहे। विभागवार मतांचा संभाव्य रेट आहे। विदर्भामध्ये एका मताची किंमत 3 ते 5,000 रुपये दिली जाते अशी माहिती सूत्रांच्या माध्यमातून प्राप्त झाली आहे आणि हाच रेट मराठवाड्यामध्ये आहे 1 ते 3,000 रुपये। तर यासोबतच पश्चिम महाराष्ट्रामध्ये 1 ते 4,000 रुपयांपर्यंत एका मताची खरेदी केली जाते आहे। उत्तर महाराष्ट्रामध्ये 2 ते 3,000 रुपये एका मताची खरेदी केली जात असल्याचे अनेक धक्कादायक प्रकार घडतात। तर विभागवार मतांचे हे संभाव्य रेट आहेत। तर उत्तर महाराष्ट्रामध्ये 2 ते 3,000 रुपये एका मताची किंमत आहे, संभाव्य रेट आपण पाहतोय। आणि खरंच जर अशा प्रकारचे रेट एका मतासाठी ठरवले जात असतील तर नक्कीच लोकशाहीसाठी हे संपूर्ण घातक आहे। तर आता मराठवाड्यामध्ये मतांचा संभाव्य रेट नेमका काय तोही आपण पाहूया। छत्रपती संभाजीनगरमध्ये एका मताची किंमत आहे 1,000 ते 2,000 रुपये। तिकडे बीडमध्ये 2,000 ते 3,000 रुपयांना एका मताची किंमत ठरवली जाते। नांदेडमध्ये 2 ते 2,500 रुपये एका मताची किंमत आहे। तर धाराशिवमध्ये 1,000 ते 2,000 रुपये एका मताची किंमत आहे। लातूरमध्ये 2,000 रुपये एका मताची किंमत आहे। परभणीमध्ये 1,000 ते 3,000 रुपये एका मताची किंमत दिली जाते। तर हिंगोलीमध्ये 1,500 ते 2,000 रुपये एका मताची किंमत आहे। जालन्यामध्ये 2,000 ते 3,000 रुपये एका मताची किंमत आहे। तर पश्चिम विदर्भामध्ये मतांचा संभाव्य रेट नेमका काय? सूत्रांनी काय माहिती दिली त्यानुसार अमरावतीमध्ये 5,000 ते तब्बल 15,000 रुपयांपर्यंत एका मताची किंमत आहे। वाशिममध्ये 2 ते 3,000 रुपये एका मताची किंमत आहे। तिकडे बुलढाणामध्ये 5 ते 7,000 रुपये एका मताची किंमत दिली जाते। तर यवतमाळमध्ये 4 ते 8,000 रुपये एका मताची किंमत आहे।
पश्चिम महाराष्ट्रातील मतांचा संभाव्य रेट आपण पाहूयात. फुरसुंगीमध्ये 5,000 रुपये एका मतासाठी वाटले जातात. तर इंदापूरमध्ये 5,000 रुपये हे एका मतासाठी दिले जातात. शिरूरमध्ये 3,000 रुपये एका मताची किंमत दिली जाते. तर भोरमध्ये 4 ते 5,000 रुपये एका मतासाठी दिले जातात. सासवडमध्ये 3 ते 5,000 रुपये एका मतासाठी दिले जातात असं सूत्रांनी सांगितलंय. तर बारामतीमध्ये 5 ते 7,000 रुपये एका मताची किंमत आहे. दौंडमध्ये 3 ते 5,000 रुपये एका मताची किंमत आहे. दरम्यान या संदर्भात दीपक केसरकर यांनी सुद्धा जी महत्वाची प्रतिक्रिया दिलेली आहे आपण ऐकूयात. मध्ये येऊन सिंधुदुर्गचे जे एक सोशल फॅब्रिक आहे तोच बिघडवायचा प्रयत्न केला तर ते चुकीचं आहे. उद्या ही परंपरा होऊन जाईल. त्यांनी केलं म्हणून इतरांना करायला लागलं तर मग ती चुकीची प्रथा पडेल आणि याच्यामध्ये अशी कॉम्पिटिशन होता कामा नये असं मला वाटतं. आणि त्याच्यामुळे त्यांनी हा प्रकार थांबवावा असंच मला वाटतं. पण आता थांबण्याची शक्यता नाही, कारण जवळजवळ वाटप त्यांचं पूर्ण होत आलेलं आहे माझ्या माहितीप्रमाणे. तर त्याच्यावर इलाज एकच आहे की लोकांनी पैसे स्वीकारून सुद्धा शिवसेनेला मतदान केलं तर मग चांगलं होईल. भाजपचे पैसे स्वीकारायचे आणि लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.